नमस्कार मैत्रिणींनो, मी अर्चना माझ्या ऑल इन वन या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करत आहे। तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे चायनीज स्टॉलवर मिळणारे हक्का नूडल्स घरच्या घरी कसे बनवायचे ते अगदी सोप्या पद्धतीने। हा व्हिडिओ पाहिला तर बाहेरचे नूडल्स खायचे तुम्ही विसरूनच जाल, एवढी सोप्या पद्धतीने मी दाखवणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग आता रेसिपीला लागणारे साहित्य आपण पाहूया। त्यासाठी मी घेतलं आहे कोबी, गाजर, कांदा, शिमला मिरची, लसूण आणि हक्का नूडल्स घेतलेले। हे नूडल्स तुम्हाला कुठल्याही किराणा दुकानात अगदी सहज मिळतील। आता मी एका कढईमध्ये पाणी गरम करून घेतलेलं आहे। थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे, 1 चमचा तेल टाकायचं आहे आणि हक्का नूडल्स टाकून घ्यायचे आहेत। नूडल्स आपल्याला 80% शिजवून घ्यायचे आहेत, कारण नंतर आपण त्याला फ्राईड करणार आहोतच। हे पहा कसे नूडल्स आपले सगळे मोकळे झालेले आहेत। इथे आपले नूडल्स तयार झालेले आहेत, तुम्ही पाहू शकता। आता हे नूडल्स आपण एका चाळणीमध्ये काढून घेणार आहोत। आता त्यावरती आपल्याला थंड पाणी घालून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता आपले नूडल्स किती मोकळे सुटसुटीत झालेले आहेत, अजिबात चिकट वगैरे झालेले नाहीत। आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। एका कढईमध्ये 1 चमचा तेल गरम करून घेतलेलं आहे। त्यामध्ये लसूण, कोबी, गाजर, शिमला मिरची सगळ्या भाज्या आपल्याला टाकून घ्यायच्या आहेत। ही रेसिपी करताना गॅस आपल्याला मोठाच ठेवायचा आहे, कारण इथे भाज्या आपल्याला शिजवून घ्यायच्या नाहीत। भाज्या आपल्या क्रंची तशाच राहिल्या पाहिजेत। आता आपण यामध्ये चायनीज रेसिपीमध्ये वापरले जाणारे सॉस टाकून घेऊया। आता यामध्ये ग्रीन चिली सॉस 1 चमचा, रेड चिली सॉस 1 चमचा, सोया सॉस 1 चमचा, विनेगर 1 चमचा, शेजवान सॉस 1 चमचा टाकून घ्यायचा आहे। मी मुलांसाठी बनवत आहे, त्यामुळे थोडे कमी सॉस वापरत आहे। तुम्हाला जास्त तिखट हवे असेल तर तुम्ही सॉसचं प्रमाण वाढवू शकता। आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया। बघा कसे आपले सॉस सगळे मिक्स झालेले आहेत। आता आपण यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे। आता आपण यामध्ये नूडल्स टाकून घेणार आहोत। पहा मी दाखवत आहे त्याप्रमाणेच। आता हे नूडल्स आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत। खूपच टेस्टी लागतात हे नूडल्स, नक्की एकदा करून बघा। त्यानंतर तुम्ही बाहेरचे नूडल्स खायचे विसरूनच जाल। हे पहा इथे आपले नूडल्स चांगले मिक्स झालेले आहेत आणि किती छान दिसत आहेत, तुम्ही पाहू शकता। त्यामध्ये आता आपण कांद्याची पात टाकणार आहोत। चायनीज रेसिपीमध्ये कांद्याची पात ही चायनीज रेसिपीचा जीव आहे म्हटलं तरी चालेल, कारण कांद्याच्या पातीशिवाय चायनीज रेसिपी पूर्ण होऊच शकत नाही। कांद्याची पात म्हणजे स्प्रिंग ओनियनमुळेच चायनीज रेसिपीची चव दुप्पट वाढते। इथे नूडल्स आपण झाकण ठेवून 2 मिनिटे वाफवून घेतलेले आहेत। हे पहा आपले नूडल्स तयार झालेले आहेत, किती छान दिसत आहेत। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।